भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूया आपण। सर्वप्रथम हे तीळ आहेत, 2 चमचे तीळ घेतलेले, हा हरभरा आहे, शेंगदाणे, वाटाणा, एक वांग, गाजर आणि पावटा आहे आणि कांद्याची पात आणि महत्त्वाचं म्हणजे ही शेंग आहे, एवढ्याची लांब शेंग आहे। ह्या भाजीत सगळ्यात महत्त्वाची ही भाजी, ही जरा जास्त भाजी घ्यायची, नंतर ह्या थोड्या कमी कमी घ्यायच्या। आता आपण करायला सुरुवात करूया। चला तर मग आता आपण भाजीला सुरुवात करूया। मी आज कुकरमध्ये भाजी करणार आहे, तरी कुकर गरम झालेला आहे। आपण तेल पहिले घालूया 2 चमचे। भाजी किती जास्त आहे कमी त्याप्रमाणे आपण तेल घालायचं। तेल गरम झालं की जिरं घालूया 1 चमचा, राई थोडी, कांदा घालूया, हा पातीचा कांदा ना, आपला नॉर्मल कांदा आहे। आलं लसूण घालूया, कांदा आपण भाजून घेऊया। कांदा भाजून झाला की आपण टोमॅटो घालूया। टोमॅटो चांगले शिजून घेऊ। टोमॅटो चांगले शिजून झाले, चांगले शिजून देऊया टोमॅटो आपण। भोगीची भाजी ना सगळीकडे अलग अलग प्रकारे केली जाते आणि अलग अलग नावाने ओळखली जाते। कोण भोगीची भाजी म्हणतं या भाजीला, कोण मिक्स भाजी म्हणतात। प्रत्येक भागाप्रमाणे त्याला अलग अलग नावं आहेत। तर आमच्याकडे या भाजीला चिमसोला असं म्हणतात। तर तुम्ही तुमच्या भागामध्ये काय म्हणतात या भाजीला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। थंडीच्या सीझनमध्ये ना या भाज्या सगळ्या मिळतात म्हणून मिक्स भाजी करतात। हे बघा, आता आपलं टोमॅटो शिजलेलं आहे। थोड्यात मसाले घालूया, हळद, लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, नंतर ही कांद्याची पात। कांद्याची पात तुम्हाला घालायची नसली तर घालू नका, आपापल्या आवडीप्रमाणे आहेत। भाज्या पण आपल्याला आवडेल त्याप्रमाणे कमी जास्त आपण करू शकतो। हे बरे थोडा वेळ हलवून घेऊ आणि मसाले आपले भाजले की आता आपण ह्या सगळ्या भाज्या मिक्स धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या भाज्या आपण सगळ्या घालूया। पुन्हा 1-2 मिनिटं आपण तेलामध्ये परतून घेऊया। सगळ्या भाज्या परतून घेऊया तेलामध्ये। आपण मीठ घालूया चवीप्रमाणे, नंतर आपण तीळ भाजून घेतलेले ते 1 चमचा घालूया, आणि सुकं खोबरं भाजून घेतलेलं घालूया। तुम्ही हे सगळं एकत्र मिश्रण वाटून घेतलं तरी चालेल। मी हे अलग अलग पुन्हा एकदा आपण मिक्स करूया। हे बघा सगळं मिक्स झालेलं आहे। ते तुम्ही ही अशी सुकी भाजी पण करू शकता किंवा मग पाणी टाकून रस्सेवाली पण भाजी करू शकता। ती भातावर खाऊ शकता तुम्ही। ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर ही भाजी छान लागते आणि केव्हाही भाजी तुम्ही करू शकता। भाज्या सगळ्या बाजारमध्ये सगळ्या मिळतात अलग अलग, ते संक्रांतीलाच करावी अशी काही नाही।
केव्हाही आपण करू शकतो ही भाजी. हे बघा, आता आपलं थोडंसं पाणी घालूया आपण शिजण्यासाठी. हा एक शेंगदाण्याचा कूट आहे जाड, तो घालूया थोडासा. आता आपण झाकण लावून एक 2 शिट्ट्या आणायच्या. जास्त शिट्ट्या आणायचे कारण भाज्या सगळ्या ताज्या ओल्या आहेत, त्यात लवकर शिजतात आणि आपल्याला काही जास्त भाजी शिजवायची नाही. या सगळ्या भाज्या पटकन शिजणार आहेत. 2 शिट्ट्यामध्ये होतील या भाज्या. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण झाकण लावूया आणि 1-2 शिट्ट्या करून घेऊया. आता आपण भाजी शिजली का बघूया. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. हे बघा, भाजी आपली तयार आहे. आपण कोथिंबीर टाकूया. हे बघा कशी मस्त भाजी झाली आणि शिजलेली आहे व्यवस्थित. हे बघा, जास्त पण शिजलेली नाही, कमी नाही, बरोबर शिजलेली आहे. आपली भाजी तयार आहे. थोडासा रस्सा ठेवलेला आहे.